आणि हे सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण नाही. मराठी माणूस हा एक स्वाभिमानी माणूस. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करताना, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करताना मग मार काय खाताय? त्या ठिकाणी असलेल्या जे पोलीस होते त्यांच्या मागे जी अदृश्य शक्ती होती, ही अदृश्य शक्तीची ताकद, त्या अदृश्य शक्तीने या पोलिसांना करायला लावलं. नाही तर महाराष्ट्रातला पोलीस असं कधीच स्वतःहून करणार नाही, एवढा माझा महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताय, साताऱ्याचे सगळं करताय आणि त्यांच्याकडे पोलीस खाताय, तुम्ही अदृश्य शक्ती म्हणून नाव नाही घेते. मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या विषयाचं पत्र लिहिणार आहे आणि कालही मी अनेक वरिष्ठ, काल भारतीय जनता पक्ष असेल किंवा सरकारमधले अनेक लोकांची माझी भेटही झाली, त्यांनाही मी काही गोष्टी ह्या सांगितल्या आहेत. कारण का दिल्लीमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत वर्तमानपत्रात आणि चॅनलवर, काही नाही आलेल्या. पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्यासाठी जी काही साताऱ्याची घटना झाली ही लोकशाहीची हत्या आहे आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना याच्यासाठी पत्र लिहिणार आहे. कारण का हे अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मतभेद आता समोर येताना बघायला मिळतात. कारण काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही जे काल सभागृहामध्ये तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सभागृहामध्ये जे केलं ते न पटणार आहे, असं काल स्पष्ट. साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, मोठा भाऊ म्हणून भाजपची समजण्याची भूमिका आहे ते, म्हणजे ते मुकाम. बघा आता काय त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली ही मला माहिती नाही, तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकते. पण त्यांच्यात काय चर्चाही झाली नाही. पण हा मोठा भाऊ आणि छोटा भावाचा विषयच नाहीये, हा नात्याचा विषय नाहीये, ही लोकशाही. लोकशाहीत अशी गुंडागर्दी जर होणार असेल तर त्याच्या पुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय, उद्या 10 ठिकाणी आणि हे करणंच चुकीचं आहे. म्हणजे मी शंभूराजेजींनाही फोन करणार आहे, मकरंद पाटलांना मी ऑलरेडी फोन करून सगळी माहिती घेतलेली आहे. निवडणूक रद्द व्हावी अशी मागणी कराल तुम्ही? का नाही कर, माझं म्हणणं आहे ही जर त्यांना इथे न्याय मिळत नसेल तर मकरंद पाटील आणि शंभूराजेंना जर धक्काबुक्की झाली असेल तर ते दोघंही कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि जर सरकारने त्यांना न्याय, एक तर त्या सरकारचे भाग आहेत, म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काबुक्की करतंय. ते पांडुरंगा काय दिवस बघायला लागतायत महाराष्ट्रामध्ये. आणि मित्र पक्षांना, त्यांचे मित्र पक्ष आहेत ना. म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एकीकडे तुम्ही सत्तेमध्ये एकत्र आहात आणि दुसरीकडे त्याच भावाला, धाकट्या भाऊ तुम्हीच म्हणताय त्यांना, मी कुणाला धाकटं बिकटं समजत नाही, मी सगळ्यांना समान समजते. पण धाकट्या भावाला जर अशी धक्काधुक्की असेल तर आपल्याला सगळ्यांनाच आत्मचिंतन करायची वेळ आहे की महाराष्ट्राचं राजकारण चाललंय कुठल्या दिशेने. आणि हे सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण नाही. मराठी माणूस हा एक स्वाभिमानी माणूस. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करताना, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करताना मग मार काय खाताय? अजित पवार भाजप मित्र पक्षांना नेहमी दाबतं अशा पद्धतीच्या चर्चा असतात, वारंवार तशा पद्धतीचे आरोप होत असतात. पण ह्या घटनेमुळे ते पुन्हा एकदा सिद्ध झाले असं म्हणायचं की सोबत असलेल्या तो त्यांचा आणि त्यांच्या युतीचा, आघाडीचा जे काय असेल किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे.